कापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडिनी मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका मनी महापातके पतित ऐसे याचे हेत हेळा मात्रे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदापम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीच्या देवराया हरी बोल दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा कराया दयाळ करुणा करा या दयाळ करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याचे साळुंखी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाचे एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसाम लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसाम तुका म्हणे महापातके पतेतम ऐसे याचे हित हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग. या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे नवे नवे मृत्यू लोकांमधून सदेह वैकुंठ गमन करून एक अलौकिक चमत्कार करून दाखवणारे संत श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा नामाचं श्रेष्ठत्व नामावरची निष्ठा भगवंताची प्राप्ती करण्यासाठी संत तुकोबारायांनी कोणता मार्ग निवडला याचं प्रतिपादन करणारा अभंग या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. असो सेवा किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ठाऊक आहे, परंतु दोन शब्दाचा अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की पवित्र संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका हातकणंगले तालुका. अतिशय गोड सगळे जाणकार मंडळी आहात. आमच्या इकडे पैशाने श्रीमंत लोक आहेत, आमच्या इकडे पैशाने श्रीमंत लोक आहेत, पण तुमच्या इकडे वारकरी संप्रदायाच्या अभ्यासाने श्रीमंत लोक आहेत. एवढा अभ्यास ही फड परंपरा एवढं जोपासणं सोपं नाही. केला नेम नामा म्हणे केशव राजा केला नेम हा नेम चालवण्याचं खरं काम कोणी केलं असेल तर संत तुकोबारायांचा जो काही मांस परंपरा नाही पण विद्या परंपरा जी चालवली त्या वास्कर फराच्या परंपरेनुसार आपण सर्वजण वाटचाल करीत आहात. आजच्या युगामध्ये एवढी ढवळाढवळ या वारकरी संप्रदायामध्ये झालेली आहे, पण तरी सुद्धा कसल्याही परंपरेला आड न घालता अगदी गोड आपण परंपरा चालवत आहात. खरं तर त्यांच्याच कृपेने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. मज पामर आहे काय थोरपण पायेचे वाहन पाये बरे. प्रस्तुत अभंगामधून माझे तुकोबाराय सांगतात एक गावे आम्ही विठोबाचे नाम. अहो तुकोबाराय
तुम्ही विठोबाचंच नाव का घ्यायला सांगता? गणपती बाप्पाचं नाव नाही, बाकी कोणाचंही नाव नाही. तर तुकोबाराय सांगतात, मी ज्या साधनाने भगवंताची प्राप्ती केली ते तुम्हाला सांगतो. आपण मी म्हणावं असं नाही, एक गावे आम्ही, आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचं आहे. कोणाचं नाव? विठ्ठलाचं नाव. अनेकापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. जे काही आपल्या हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये भगवंत प्राप्तीच्या अडचणी, भगवंत प्राप्तीसाठी अनेक लोक मध्ये आले आणि त्यांनी विक्षेप घालून दिला. वेगवेगळ्या वाटा निर्माण झाल्या भगवंत प्राप्तीसाठी, परंतु त्या वाटांनी भगवंताची प्राप्ती होईल याची शाश्वती देता येत नव्हती. म्हणून संतांनी या ठिकाणी अवतार धारण करून भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळ्यात सोपं साधन सांगितलं. म्हणून या वाटा मोडून काढल्या आणि म्हणून म्हटलं, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. पण तुकोबराय हे नामस्मरण करत असताना आपण कसं करणार बरं? तर माझे तुकोबराय त्याचं सुद्धा वर्णन करतात. लावो मृदंग श्रुती टाळ घोष. हा मृदंग विना टाळाच्या घोषामध्ये त्याची जर आराधना केली तर नक्की तुमचं आमचं कल्याण होईल, यात नवल नाही. जे महापातकी पतित आहेत त्यांचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असं तुकोबराय सांगतात. म्हणून भगवंताची प्राप्ती करायच्या साठी अनेक मार्ग आपल्याला दाखवून दिले. अनेक लोक संप्रदाय निर्माण झाले. पहा, वारकरी संप्रदाय अजून का बरं टिकून आहे? अजूनपर्यंत का टिकून आहे? माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्याच्यानंतर अनेक परंपरा निर्माण झाल्या, अनेक संप्रदाय निर्माण झाले, परंतु कालाच्या ओघात ते नष्ट झाले. ज्या गुरूंनी ते संप्रदाय काढले, ज्या गुरूंनी ती परंपरा काढली, ती नंतर समाप्त झाली. ते गुरु गेले, 1-2 पिढ्या त्या परंपरा चालत राहिला. परंतु वारकरी संप्रदायाचं तसं नाही. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा पाया रोवला, तो कळस नाही, वरती ध्वजा सुद्धा कोण? बहिणाबाई झाल्या माझ्या. ही परंपरा चालत आलेली. मग का बरं टिकला? हा आपल्या समोर, प्रत्येकासमोर प्रश्न पडला पाहिजे. का बरं अजूनपर्यंत टिकला हा संप्रदाय? आज जर आपण कोकण वगैरे म्हणजे अनेक खेडेगावांमध्ये गेला, डोंगर दऱ्यांमध्ये गेला, तरी आज देखील आपल्याला एसटी मधून, गाडीमधून, बसमधून चाललो तर कानामध्ये मंजूळ असा संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ ऐकायला भेटतो. का बरं दऱ्याखोऱ्यांमध्ये हा आपला वारकरी संप्रदाय पोहोचला? तर आपला वारकरी संप्रदाय, बाकीचे संप्रदाय हे व्यक्तिनिष्ठ संप्रदाय होते. त्या व्यक्तीने सांगन तसंच वागलं जायचं, त्या व्यक्तीच्या मनाला आलं तशा परंपरा घातल्या गेल्या. म्हणून बाकीचे संप्रदाय, परंपरा हे व्यक्तिनिष्ठ संप्रदाय होत्या, व्यक्तिनिष्ठ परंपरा होत्या. परंतु माझा वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नसून तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. आणि म्हणून आजपर्यंत तो टिकलेला आहे. आजपर्यंत तो टिकलेला आहे. का टिकला? जे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तेच माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं, तेच माझ्या निवृत्ती दादांनी सांगितलं, तेच माझ्या संत बहिणाबाईंनी सांगितलं, मुक्ताबाईंनी सांगितलं, जनाबाईंनी सांगितलं. जनाबाई कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन PhD करून आल्या होत्या का? शाळेत गेल्या, SSC, HSC, ग्रॅज्युएट, PhD, BA, BCom असं काही केलं का? नाही. अगदी दळेता कांडेता, दळण करता करता, कांडण करता करता भगवंताच्या नामस्मरणाच्या माध्यमातून काय अधिकार प्राप्त झाला माझ्या जनाबाईंना? अहो, संत जनाबाई जेव्हा शेण्या गोळा करायला जात होत्या तेव्हा संत जनाबाईंच्या मागे साक्षात माझा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरून उतरून त्यांच्या मागे पाठी घेऊन उभा राहायचा. जनी जाय शेना साठी मागे उभा जग जेठी, मागे उभा जग जेठी, मागे उभा जग जेठी. जली जाये सेनासाठी मागे उभा जग जेठी, मागे उभा जग जेठी, मागे उभा जग जेठी. गणिताय शेना
शेणासाठी जनी जाय शेणासाठी मागे उभा जगजेठी हरी बोल. मागे उभा जगजेठी जनी जाये शेणासाठी मागे उभा जगदेवी. मागे उभा जगदेवी. माझ्या संतांनी कसल्याही प्रकारचा व भगवंताच्या प्राप्ती करता भक्ताला कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून अनेक सवलती माझ्या संतांनी आपल्याला घालून दिल्या. अनेक सवलती दिल्या. सूट सूट सूट, डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. आपण आज मॉलच्या बाहेर पाहतो, दुकानाच्या बाहेर पाहतो, पण आपल्या वारकरी संप्रदायाने एवढी मोठी सूट आपल्याला दिलेली आहे. आपल्याला सांगितलं नाही योग याग विधे येणे नोहे सिद्धी वायाचे उपादे दंभ धर्म. योगाने साधनेने भगवंताची प्राप्ती होईल की नाही याची शाश्वती देता येत नाही, परंतु नामस्मरणाच्या माध्यमातून माझ्या संतांनी नाही, संतांना विरोध ज्यांनी केला त्यांना सुद्धा भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहिली नाही. का? फक्त संतांनी सांगितलेल्या मार्गावर ते चालत राहिले. मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी गेले आधी. मार्ग दाऊनी गेले आधी. मार्ग दाऊनी गेले आधी. दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत दयानिधी संत मार्ग दाऊनी गेले आधी. दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग दाऊनी गेले आधी. दयानिधी संत दयानिधी संत ते दयानिधी संत वा, माझ्या संतांनी हा मार्ग दाखवून दिला. कोणता मार्ग? वारीचा मार्ग दाखवून दिला. एकादशीचा साधनेचा मार्ग, त्या साधनेचा मार्ग आपल्याला दाखवून दिला. माझ्या संतांनी सांगितलं पंढरीचे वारे करायचे. आता आज जया एकादशी आहे, माघ शुद्ध एकादशी, जया एकादशी आहे. वारकरी संप्रदायामध्ये 4 मुख्य वाऱ्या सांगितल्यात. नवे वर्षभरामध्ये शुद्ध एकादशी कोणाची असते? देवाची. आणि वद्य पक्षात येणारी एकादशी संतांची. मग मला सांगा, शुद्ध एकादशीला माणसाने वारकरी ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे अशा वैष्णवाने कुठे गेलं पाहिजे शुद्ध एकादशीला? पंढरपूरला. आणि वद्य पक्षामध्ये जी एकादशी येते त्याला आळंदी, देहू, जे काही संतांची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणजे 12 वाऱ्या ह्या शुद्ध पक्षातल्या पंढरपुरासाठी सांगितल्या आणि 12 वद्य पक्षातल्या वाऱ्या या अन्य संतांकरिता सांगितल्या. ही वाट आपल्याला संतांनी दाखवून दिले. तुका म्हणे सोपी गेले पाय वाट पंढरे वैकुंठ तुम्ही वरे. ही वाट आपल्याला सोपी करून दिलेली आहे. फक्त पंढरपूरला त्या माणसाने गेलं पाहिजे. पण तरी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आणखी सूट दिली. 12 वर्षभरामध्ये 12 महिन्यातल्या शुद्ध एकादशीला वारीला आपल्याला जायला जमत नसलं तर प्रमुख 4 वाऱ्या आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये सांगितले गेल्या. पहिली आषाढे, कार्तिके, चैत्र पक्षातले आणि आज असणारी माघ वारे
ह्या 4 वाऱ्यांना तरी किमान वैष्णव ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो गोपीचंदनाचा टिळाव लावतो, अशा वैष्णवाने या 4 वाऱ्या तरी कमीत कमी केलं पाहिजे. त्यातून सुद्धा माझ्या संतांनी सूट दिली. 4 नाही ना जमत, मग काय करायचं? 2 तरी किमान ज्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आवडतात त्या वाऱ्या, त्या कोणत्या 2 वाऱ्या सांगितल्या? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग, सांगत से बुज पांडुरंग, सांगत से बुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे हो सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से बुज पांडुरंग, पांडुरंग सांगत से बुज पांडुरंग. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा गुज सांगत आहे, म्हणजे मनातलं जी काही गोष्ट आहे ते आपल्याला आपल्या समोर प्रगट करत आहे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. मला सांगा, आपल्या मनातलं आपण कुणासमोर व्यक्त करतो? जो आपल्या जवळचा असेल, लढीवाळ असेल, मनातला असेल, अशा व्यक्तीलाच आपण फक्त मनातलं सांगतो. अहो माझे संत सुद्धा तुम्हाला आम्हाला त्याची संतांची सुख दुःख सांगत नाहीत. देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला दुःख. म्हणजे आपल्याला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या मनातलं गुज सांगत आहे, मनातली आवडणारी गोष्ट सांगत आहे. तुम्ही आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. माझ्या संतांना काही लोकांनी प्रश्न विचारला, अहो आषाढीलाही जायला जमलं आम्हाला, कार्तिकीलाही आम्हाला काही विक्षेप आला, काही अडचण आली, नाही जायला जमलं आम्हाला पंढरपूरला, तर नेमकं काय करावं, काय केलं पाहिजे? तर माझे संत आज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगतात. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 अनेकापे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडूनिया वाटा सुषमा दुसर, मोडूनिया वाटा सुषमा दुसर, मोडूनिया वाटा सुषमा दुसर, मोडूनिया वाटा सुषमा दुसर, मोडूनिया वाटा सुषमा
सुतार मोडून या वाटा सूक्ष्म सुतार मोडून या वाटा सूक्ष्म सुतार मोडून या वाटा सूक्ष्म सुतार नाही वर्षभरातल्या 12 वाऱ्या 12 शुद्ध पक्षातल्या 12 वाऱ्या करायला नाही जमलं तरी चालेल, प्रमुख 4 वाऱ्या तरी केल्या पाहिजे. नाही 4 जमल्या तर किमान आषाढी कार्तिकीची वारी तरी किमान केली पाहिजे. नाही त्या सुद्धा जमल्या तर माझे संत सांगतात एकदा विठ्ठलाचं नामस्मरण तरी आपण नित्यनेमाने भजन केलं पाहिजे. अहो मुळात आपल्याला देवाने हा देहच त्याच्यासाठी दिलेला आहे. कशासाठी दिला? भोजनाकरिता. एक काना एक वेलांटी चुकीचा लागला गेला. देवाने आपल्याला देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देवे दिला देह भजना गोमटा देह भजना गोमटा देह भजना गोमटा भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा सोया झाला फाटा बाधिकेचा सोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा देव बाबा बाधिकेचा सोया झाला पाटा बाधिकेचा देवे दिला भजना गोमटा देवे दिला भजना गोमटा भजना गोमटा भजना गोमटा देवे दिला देह भजना. कोण म्हटलं भोजना? भोजना नाही, देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा दिलेला आहे. किती सुंदर दिलेला आहे. अहो दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे. एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे. मग या नरदेहाला आल्यानंतर काही गोष्टी आवश्यक आहेत, काही गोष्टी अवश्य मिळवल्या पाहिजेत आणि काही गोष्टी अवश्य घालवल्या पाहिजेत. त्याचा स्वीकार माणसाने कधी केला नाही पाहिजे. काही गोष्टींचा स्वीकार माणसाने कधीच करू नये आणि काही गोष्टींचा स्वीकार माणसाने केल्याशिवाय राहू नये. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर शास्त्र असं सांगतं,
तीन गोष्टीचा माणसाने स्वीकार कधीही करू नये. त्या तीनही गोष्टींची सुरुवात प या अक्षराने होते. आणि 5 गोष्टींचा स्वीकार माणसाने केल्याशिवाय राहू नये. त्या 5 गोष्टींची सुरुवात भ या अक्षराने होते. भकारादी आणि पकारादी असे 3 अधिक 2 असे 3 अधिक 5 असे 8 शब्द तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या 3 गोष्टी आहेत ज्याचा स्वीकार माणसाने मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कधीही त्याचा स्वीकार करू नये. आणि भूतकाळामध्ये ज्यांनी याचा स्वीकार केला त्यांचा नाश झाला. ज्यांनी वर्तमान काळामध्ये याचा स्वीकार करतील त्यांचा ते नष्ट होतील. आणि भविष्यामध्ये जे याचा स्वीकार करतील त्याचा तर खकानाच होणार. म्हणून माणसाने या 3 गोष्टीचा स्वीकार कधीही करू नये. कोणत्या 3 गोष्टी आहेत? पहिली गोष्ट म्हणजे परद्रव्य. माणसाने परद्रव्य कधीही घेऊ नये. दुसरी गोष्ट आहे परस्त्रीकडे माते समानच पाहिले पाहिजे. परस्त्री गमन माणसाने कधीही करू नये. पहिली गोष्ट कोणती सांगितली? परद्रव्य. दुसरी परस्त्रीकडे माते समान पाहायचं, परस्त्री गमन कधी करायचं नाही. आणि तिसरी गोष्ट आहे परनिंदा कधी करायची नाही. परनिंदा केली महाराज आपण केलेले पाप आपल्याला भोगायला लागतील. यात नवल आपण केलेले पाप आपल्यालाच भोगायला लागतात. तुम्ही कितीही प्रयागराजला जाऊन 50 वेळा आंघोळ केली तरी त्या पापातून मुक्तता नाही. जाणून बुजून केलेल्या पापातून त्यातून मुक्तता नाही. अजाणतेपणाने काही पाप झाले असतील तर त्याच्यातून मुक्तता गंगेच्या स्नानामधून होऊ शकते. म्हणून जाणून बुजून केलेलं पाप जर माणसाने परनिंदा केली तर आपण केलेले पाप भोगायला लागतील. यात नवल काही आपण न केलेले पाप सुद्धा आपल्याला भोगावी लागतात. आज आपल्याला चिंतन आहे करायचं. न केलेले पाप सुद्धा कोणाला भोगायला लागतात? जो व्यक्ती परनिंदा करतो. आज मला सांगा समाजामध्ये 2 व्यक्ती एकत्र आल्या की तिसऱ्या व्यक्तीची चर्चा चालू होते. 2 पक्ष एकत्र आले की तिसऱ्या पक्षाचा विचार निंदा चालू होते. की ते पक्ष असाचे, तो पक्ष प्रमुख असाचे, तो गट असाचे, असं चर्चा चालू होते. शास्त्र सांगतं परनिंदा माणसाने करू नये. परनिंदा जर माणसाने केली कुठल्याही जीवाचा मस्तर करू नये. हे आपल्याला वर्म सर्वेश कोण्याही जीवाचा न घडो मस्तर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मी सांगत होतो माणसाने जर जीवनामध्ये डेली लाईफ मध्ये जीवन जगत असताना जर परनिंदा केली आपण केलेली पाप भोगायला लागतील. यात नवल काय आपण न केलेली पाप सुद्धा आपल्याला भोगायला लागतात. एक छोटासा दृष्टांत देतो. आपण ऐकला असताना तरी आपलं परत एकदा उजळणी होईल. एक छोटासा दृष्टांत गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे की एका गावामध्ये एक साधू महात्मा हिमालयामधून तपश्चर्या करून गावामध्ये आले. आणि तुमच्यासारखं सर्व लढीवाळ प्रेम करणारं वारकऱ्यावर साधू संतांवर प्रेम करणारं गाव होतं. आणि अशा गावामध्ये साधू महात्मा आलेले आहेत. साधू महात्म्यांना आता स्वतः तर जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नाशी तोंडवाशी. संन्यासी जरी झाला तरी त्याला भूक लागते. म्हणून त्याच्या जेवणाची त्या साधू संन्यासाची सोय व्हावी म्हणून तुमच्यासारख्या माय माऊल्या म्हणायचे महाराज मी आज तुम्हाला बेसन भाकरी आणून देते, आज मी तुम्हाला चटणी भाकरी आणून देते, आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत आणून देते. एक महिला अगदी शुद्ध सात्विक भावनेने महाराजांना म्हणाली महाराज अहो उद्या सकाळी मी तुम्हाला दही धपाटे आणून देते. दही धपाटे दही धपाटे आणून देते. आणि ते मिरचीचं ठेचून केलं जातं त्याला आपल्याकडे काय म्हणतात? ठेचा, काहीकडे खरडा म्हटलं जातं. खरडा म्हणजे जामखेड पसलं गाव खरडा नाही. खरडा म्हणजे तो मिरचीचा ठेचून केलेला खरडा. आणि ती माय माऊली आजीबाई म्हणाली महाराज उद्या सकाळी मी तुम्हाला दही धपाटे आणि खरडा आणून देते. महाराज खुश झाले. चालते आईसाहेब जशी आपली आज्ञा. असं झाल्यानंतर ती माय माऊली सकाळी लवकर उठली, आपला सगळा विधी उरकला, देवपूजा केली, लगेच दही धपाटे करायला चालू केलं. पूर्वीच्या काळचे लोक खूप भाविक होती. आताच्या सारखं नव्हतं. साधू संत येते घरा दार खिडक्या बंद करत आता करतात. पूर्वीच्या काळी कसं होतं अतिथी देवो भव. अतिथी आपल्या दारामध्ये आला तर तो देवा समान. कधी मला सांगा आताच्या काळामध्ये पाहुणा घरी आला तर पाहुण्याला चहामध्ये डोकावून पाहायला लागतं चहा आहे की नाही.
पूर्वीच्या काळी चहाने आंघोळ घातली. अहो, चहा कपात वगैरे नव्हती, कशाने प्यायची पूर्वीच्या काळचे लोक? तुमच्याकडे कशाने प्यायचे? काय म्हणते त्याला, ताट, तपेला त्या चहा पिला जायचो. म्हणजे त्याला माप नव्हतं जेवढं पाहिजे. चहाने आंघोळ घालायची म्हटली तरी त्या पाहुण्याला आंघोळ घातले जायचे. एवढ्या पूर्वीची माणसं कपड्याने मळकी होती, कपड्याने मळकी होती, पण मनाने खूप शुद्ध होती. आताची माणसं कपड्याने तर मळकी आहेतच, पण मनाने सुद्धा जळकी आहेत. हा बरोबर. मी सांगत होतो की माय माऊली शुद्ध अंत करणारे त्या साधू बुवांसाठी दही धपाटे तयार करत होते. एका लाकडाच्या त्या बांबूच्या टोपलीमध्ये धडपा टाकलेला आहे, कपडाचा धडपा टाकलेला आहे. त्या धडप्यामध्ये ते धपाटे टाकले. एका वाटीमध्ये, पातेल्या छोट्याशा वाटीमध्ये दही घेतलेला आहे. साईडला छोट्याशा वाटीमध्ये त्या ठिकाणी ठेचा घेतलेला आहे. आणि असं घेऊन धडप्याचं आवरण घालून टोपली डोक्यावर घेऊन त्या साधू बुवांना हे गरम गरम धपाटे खायला मी घालेन, अशा शुद्ध अंतकरणाने, शुद्ध भावनेने ती माय माऊली गावामध्ये चाललेले होते. गावामध्ये चाललेले असताना गावामध्ये एक पिंपळाचा वृक्ष होता, आणि त्या पिंपळाच्या वृक्षावर तेवढ्यात वारा आला, आणि त्या वाऱ्याच्या ओघाने तो जो काही टोपल्यावर धडपा होता, त्या धडप्यावरचं झाकण बाजूला झालं. आणि त्याच क्षणी एक घार आपल्या पंजामध्ये भयंकर विषारी असणारा किंग कोब्रा नावाचा नाग आपल्या पायामध्ये पकडून त्या ठिकाणी त्या पिंपळाच्या वृक्षावर आली होता. ती घार आली होती. तो नाग आपली सुटका करण्यासाठी वळवळ वळवळ करू लागला. तेवढ्यात त्या घारीने जोरात पंजा आवळला. जसे एखादा नेता वळवळ वळवळ करायला आला की त्याच्या मागे जशी इडी लावली जाते, तसं त्या घारीने पंजा जसं वळवळ करायला लागला तसं जोरात आवळला. पण महाराज, जसा घसा आवळला त्या घारीने, त्या नागाचा, किंग कोब्रा नावाच्या नागाचा घसा आवळला, तसा त्याच्या तोंडातून विष गरळ खाली पडले गेले. आणि तेवढ्यात जी माय माऊली साधूबुवांना दही धपाटे घेऊन चाललेली होती, त्या माऊलीच्या दह्यामध्ये ते विष पडलं. आता मला सांगा, घरीला तरी माहिती का ते दही धपाटे साधूबुवांसाठी चाललेत? नाही. सापाला, त्या किंग कोब्रा नावाच्या नागाला माहिती का हे दही धपाटे साधूबुवांसाठी चाललेत? एवढं जाऊ द्या, त्या म्हातारीला, माई माऊलीला तरी माहितीये का हे दही धपाटे त्या साधूबुवांसाठी चाललेत? नाही. ती माय माऊली शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने त्या साधूबुवांकडे गेले. आणि गेल्यानंतर, साधूबुवा, तुमचा सगळं देवपूजा अर्चना झाली असेल तर कृपया माझ्या दही धपाट्याचा स्वीकार करा. असं म्हटल्यानंतर साधूबुवांनी दही धपाटे खायला घेतले. 2-4 घास खातो न खातो तोवरत साधूबुवांना कसं तरी मळमळ लागत होऊ लागलं, उमाऱ्या घामाऱ्या होऊ लागल्या. हे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा धाव, आणि असे म्हणेपर्यंत साधूबुवांनी जीव सोडला. आता मला सांगा, यात चुकी कोणाची होती? साधूबुवांची. साधूबुवांना माहितीच नव्हतं याच्यामध्ये विष आहे, म्हणून त्यांची सुद्धा चुकी नाही. म्हातारी, ती माय माऊली शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध भावनेने दही धपाटे घेऊन आली होती. तिची सुद्धा चूक याच्यामध्ये नाही. त्या घारीची सुद्धा चूक नाही. त्या सापाची सुद्धा, त्या किंग कोब्रा नावाच्या नागाची सुद्धा चूक नाही. पण तेवढ्या वेळामध्ये गावाच्या मध्यवर्ती मारुतीचं मंदिर होतं, आणि त्या मारुतीच्या मंदिरासमोर मोठा पार होता. आणि त्या पारावर पूर्वीच्या काळी त्याला कुचरवटा म्हटले जायचे. याच्या कुचाऱ्या काढ, त्याच्या कुचाऱ्या काढ, याची निंदा कर, त्याची निंदा कर. कोण काय करीत पुढं चाललं की लगेच त्याला विचारायचं कसं काय काय, नुसती विचारपूस, निंदा, असं केलं जायचं. आणि त्यांच्या कानावर, त्या कुचारवट्यावर जे लोक बसले होते, आमचे गुरुवरी छोटे माऊली सांगत असतात, पूर्वीच्या काळी गावोगावी मृदंगाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य असायचे. पण आताच्या काळात असले आचार्य राहिले, आणि राहिले ते बोटावर मोजण्या इतके राहिलेत. पूर्वीच्या काळी गावोगावी रामायणाचार्य, भागवताचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य असे असायचे. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता फक्त खपल्याचार्य राहिले. ह्याच्या खपल्या काढतील, त्याच्या खपल्या काढतील. मला सांगा, साधूबुवांचा जीव गेल्यानंतर यमदूतांची स्वारी, यम आणि त्यांच्यासोबत 4 दूत सोबत खाली आले.
आणि त्यांनी हे सगळं घडलेलं दृश्य पाहिलं. रडारड चालू आहे, सगळं गाव जमलेलं आहे. यमाने यमदूताला प्रश्न विचारला, यमदूतांनो, अरे हे साधू हत्येचं पातक कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या माथ्यावर मारायचं? तेव्हा यमदूतांनी सांगितलं, त्या म्हातारीच्या डोक्यावर मारा. काय गरज होती? गप बसायचं घरी, खायचं प्यायचं दणकून घरी झोपायचं, कशाला साधू संतांची सेवा करायची? अरे साधू संतांची सेवा करणे हे आपल्या परम भाग्य आहे. त्या म्हातारीच्या डोक्यावर हे पाप मारता येणार नाही. मग यमदूत म्हणाले, कोणाच्या डोक्यावर मारायचं? एक काम करा यमराजा, तुम्ही त्या जो किंग कोब्रा नावाचा नाग होता ना, त्याच्या माथ्यावर हे पाप मारा. तेव्हा यम म्हणाला, त्याच्या सुद्धा डोक्यावर हे पाप मारता येणार नाही. यमदूत म्हणाले, का बरं? अरे यम म्हणाला, अरे ऐक, घारीने या साप जर जमिनीवर लोळत असता, त्याचा जर घसाच दाबला नाही तर तो गरळ ओकणार कसा? घारीने घसा आवळला आणि म्हणून त्याने गरळ ओकली, म्हणून याच्यामध्ये सापाचाही दोष नाही. यमदूत म्हणाले, या साधू हत्येचं पातक, या साधू हत्येचं पाप तुम्ही काय करा, त्या घारीच्या माथ्यावर मारा. यमराजा म्हणाला, नाही, हे साधू हत्येचं पातक त्या घारीच्याही माथ्यावर मारता येणार नाही. का? अरे त्या घारीचं खाद्यच काय आहे? कीटक, मांस भक्षण करणे. मांस भक्षण आपलं काम नाही. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. आपला आहार नाही, त्या घारीचा आहार आहे. साप, कीटक, मुंग्या असं मारून खाणे हे घारीचा आहार आहे, म्हणून याच्यामध्ये तिचाही दोष नाही. मग यमदूतांनी प्रश्न विचारला, यमराजा, एवढं महाभयंकर पाप मारायचं कुणाच्या डोक्यावर? तेव्हा यमराजा म्हणाला, थांबा, सांगतो, ऐका, जरा गावाच्या मध्ये चला. गावाच्या मध्ये यमराजा आणि चार यमदूत गावाच्या मारुतीच्या मंदिरासमोर गेले आणि त्या कुचरवट्यापाशी पाहिलं. त्या चार लोक याच्या कुचऱ्या काढ, त्याची निंदा कर, असं करत बसले होते. काय गरज होती त्या म्हातारीला? गप घरी बसायचं तर इथे येऊन त्या साधू बोलला दही धपाटे देत बसले. काय गरज होती त्या साधू बोला? बाकीची गावं दिसली नाहीत का? आमच्याच गावात आले मारायला. असं कुचऱ्या चालू होत्या, निंदा चालू होते. अशी निंदा चालू असताना यमराजाने सांगितलं, बाकी कुणाच्याही माथ्यावर हे पाप मारायचं नाही. हे पाप कुणाच्या माथ्यावर मारायचं? ज्यांनी निंदा केली त्याच्या. म्हणून शास्त्र सांगतं, जर एखाद्याची निंदा केली तर आपण केलेली पाप आपल्याला भोगायला लागतील, यात नवल नाही. मला सांगा, त्या कुचारवट्यावर बसणाऱ्या लोकांनी पाप केलं होतं का? नाही. नुसती निंदा केली आणि निंदा ऐकली तरी दोष आहे, म्हणून त्यांच्या माथ्यावर हे पाप जाऊन बसलं. पहिली गोष्ट सांगितली मी, माणसाने जीवनामध्ये काही गोष्टींचा स्वीकार कधीही करू नये. पहिली गोष्ट सांगितली कोणती? परनिंदा. परनिंदा माणसाने आयुष्यामध्ये कधीही करू नये. दुसरी गोष्ट कोणती आहे? पहिलं परद्रव्य. परद्रव्य माणसाने कधीही घेऊ नये. मला सांगा, कोरोना नावाचा महाभयंकर आजार होऊन गेला. या महाभयंकर आजारामध्ये औषधाची लस आलेली होती का? लस आली होती का सुरुवातीच्या काळामध्ये? तरी सुद्धा डॉक्टर लोक किती किती बिल काढायचे माहिती? आपल्याकडे किती किती काढलं? किती? मला आयडिया द्या जरा थोडी. मला कसं वयोमानानुसार ऐकायचं कमी झालंय जरा. एक आपण वरती घेतो जरा. हा, किती तरी अंदाजे 2 ते 3 लाख औषध होतं का कोरोनावर? आपण काही डॉक्टरांना नावं ठेवत नाही, पण पैसे घेण्याची, लोकांचं परद्रव्य घेण्याची काहीतरी एक लिमिटेशन्स असतात. पण ते लिमिटेशन पार करून डॉक्टर लोकांनी भयंकर लुटलं. भयंकर. मला सांगा, कोरोना नावाच्या आजाराने लोक मेली की त्याच्या भीतीने? एवढी भीती आपल्या समाज माध्यमातून आपल्यावर पोहोचवली गेली की त्या भीतीने कोरोना झाला की रामाला, भगवान श्रीरामाला 14 वर्ष जसा वनवास भोगावा लागला, त्या काळात भगवान श्रीरामांची सीता माता सोबत होत्या. परंतु कोरोना झाल्यानंतर तो 14 वर्षाचा वनवास होता, पण इथे घराच्या मालकाला 14 दिवसाचा का होईना पण वनवास भोगावा लागला. मला सांगायचं होतं, लोकांचं द्रव्य, परद्रव्य माणसाने कधीही घेऊ नये. त्यातली त्यात शास्त्र असं सांगतं, देवाचं,
गावाचं आणि भावाचं कधीच घेऊ नये. आणि ज्याने ज्याने ह्याचा हिस्सा घेतला, आज तुमच्या इकडे नाही पण आमच्या तिकडे ते महामार्ग आलेत, आता ते समृद्धी महामार्ग वगैरे असे त्या मोदींच्या काळामध्ये अनेक महामार्ग होऊ लागलेत. आणि त्या काळामध्ये बहिणींना भावांना वाटू लागले की मला जास्तीत जास्त हिस्सा भेटावा, म्हणून भावाचं जर एखादा भोळा असन तर त्याचं सगळंच बुबाडलं जातंय. शास्त्र सांगतं परद्रव्य माणसाने कधीही स्वीकारू नये. कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या? पहिली परनिंदा सांगितली, दुसरी परद्रव्य, आणि तिसरी गोष्ट आहे परस्त्रीग्रमण कधीही करू नये. परस्त्रीकडे माते समानच पाहिलं पाहिजे. का? कारण ज्याने ज्याने परस्त्रीकडे माते समान पाहिलं नाही त्याचा भूतकाळात सुद्धा नाश झालेला आहे, भविष्य काळात सुद्धा होणार आहे आणि वर्तमान काळात सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. भूतकाळातल्या काही गोष्टी सांगतो. भगवान श्रीरामांचा शत्रू म्हणून ओळखला जातो. कोण? रावण शत्रू म्हणून ओळखला जातो. का बरं? एवढा मोठा तो दशग्रंथी ब्राह्मण होता. 6 शास्त्र, 18 पुराण, अगदी वेलांटी उकार याच्या सहित त्याचं पाठांतर होतं. एवढा दशग्रंथी असणारा ब्राह्मण असणारा तो रावण, त्याला सुद्धा शत्रू म्हणून संबोधलं जातं. कशामुळे? परस्त्रीकडे एका वाईट नजरेने पाहिलं. म्हणून महाराज शास्त्र सांगतो कधीही परस्त्रीकडे वाईट नजरेने. मला सांगा, महाभारतामध्ये कौरवांकडे सैन्य जास्त होतं, कौरवांकडे शक्तिशाली सैन्य होतं, की पांडवांकडे शक्तिशाली सैन्य कोणाकडे होतं? कौरवांकडे. तरी विनाश कोणाचा झाला बरं? कौरवांचा. 100 कौरव होते, एक सुद्धा शिल्लक राहिला नाही, आणि 5च पांडव होते, एकाला सुद्धा धक्का लागला नाही. महाराज कौरवांनी वाईट नजरेने पाहिलं. परस्त्रीकडे माते समानच पाहिलं पाहिजे. जर परस्त्रीकडे माते समान पाहिलं नाही, माझ्या संत तुकोबरायांची परीक्षा पाहण्याकरता काही गावातल्या गावगुंडांनी नाठाळांनी त्या ठिकाणी भंडारा डोंगरावर एका मातेला पाठवलं. संत तुकोबरायांचा त्या ठिकाणी भजनामध्ये विक्षेप यावा, त्यांची तपश्चर्या भगवन नामांविषयी असणारी तपश्चर्या भंग पावावी या दृष्टिकोनातून काही निंदकांनी, काही नाठाळांनी त्या ठिकाणी तुकोबरायांकडे एका परस्त्रीला पाठवलं. आणि त्या परस्त्रीने तुकोबरायांकडे प्रार्थना केली, तुकोबराय कृपया माझा स्वीकार करा. तेव्हा माझे तुकोबराय सांगतात, जाई वो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे. करी सायास दैवत माते न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नोहे, आम्ही विष्णुदास कैसे नोहे. दैवत माते न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे. माये न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नोहे, आम्ही विष्णुदास कैसे नोहे, आम्ही विष्णुदास कैसे नोहे. जाई ओ तू माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोये. माझे तुकोबराय, मी विष्णुदास तैसे नोये असे सुद्धा म्हणू शकले असते, परंतु त्यांनी मी विष्णुदास म्हटलं नाही. आम्ही सगळे विष्णुदास, सगळे विष्णुदास तसे नाहीत. म्हणून माझे संत सांगतात 3 गोष्टींचा माणसाने कधीही स्वीकार करू नये. पहिली गोष्ट सांगितली,
परद्रव्य, दुसरी परनारे, तिसरी परनिंदा. या 3 गोष्टीचा स्वीकार करू नये. मग त्याच्यानंतर माझ्या संतांनी हा मार्ग मोडून काढला. वाईट ज्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या मोडून काढल्या आणि भगवंत प्राप्ती करता आपल्याला सोपा मार्ग घालून दिला महाराज अभंगाच्या दुसऱ्या. 3 गोष्टींचा स्वीकार माणसाने कधीही करू नये. परनिंदा, परद्रव्य, परस्त्रीगमन माणसाने कधीही करू नये. 5 गोष्टींचा स्वीकार अवश्य माणसाने करावा. त्यातच खरा पुरुषार्थ सांगितला, शास्त्राने सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे भेषजम. भेषजम म्हणजे काय? औषधोपचार, पथ्य माणसाने व्यवस्थित पाळले पाहिजेत. आज मला सांगा, माणसं उपाशी राहून जास्त मरायलेत की जास्त खाऊन आजार जास्त व्हायलेत? जास्त खाऊन. पूर्वीच्या काळच्या लोकांना, पूर्वीच्या जुने जे लोक होते त्यांना जास्त खाऊन मेले की कमी खाऊन? कमी खायचे पण आजार त्यांना नव्हते. का? कारण ते पथ्य पाळायचे. आज आपण अगदी गावच्या मधल्या कट्ट्याला जरी गेलो तरी काही ना काहीतरी वडापाव, भजे, काही ना काहीतरी खाऊन येतो. शास्त्र असं सांगतं, भेषजम माणसाने जीवन जगत असताना पथ्य व्यवस्थित पाळली पाहिजेत. औषधोपचार व्यवस्थित केला पाहिजे. पहिली गोष्ट कोणती सांगितली? पथ्य, भेषजम. प्रत्येक गोष्टीचा पहिला शब्द हा भ असणार आहे. पहिली गोष्ट सांगितली भेषजम. दुसरी गोष्ट आहे भुवनम. माणसाने जन्माला आल्यानंतर आई वडिलांचं असू द्या किंवा पूर्वजांचं असू द्या किंवा स्वतःच्या हिमतीवर स्वतःच एक तरी किमान घर असलं पाहिजे. भाड्याचं घर आणि खाली कधी ना कधी ते खाली करावं लागतं. म्हणून स्वतःच काही ना काहीतरी छोटस का होईना, नाही 4 मजल्याची माडी बांधता आली, किमान 1 मजल्याचं तरी, नाही मजल्याचं बांधता आलं, पत्र्याचं तरी, नाही पत्र्याचं बांधता आलं, कुडाचं तरी. आपल्याकडे कुडाचं असतात का घर? काही ना काहीतरी स्वतःच काही ना काहीतरी घर असलं पाहिजे. पहिली गोष्ट सांगितली भेषजम. दुसरी गोष्ट भुवनम. तिसरी गोष्ट आहे भोजनम. भोजन माणसाचं व्यवस्थित असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. आजकाल पूर्वीच्या काळची लोक सकाळी लवकर उठायची आणि संध्याकाळी लवकर झोपायची. आताच्या काळामध्ये तसं नाही. रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिराच उठतात. पूर्वीच्या काळची लोक घरामध्ये खायची आणि याच्यासाठी आताची लोक बाहेर खातात. मी सांगत होतो माणसाचं भोजन व्यवस्थित असलं पाहिजे. युक्त आहार विहार युक्त असलं पाहिजे. सात्विक भोजन असलं पाहिजे. काय खावं आणि काय खाऊ नये हे आमच्या वारकरी संप्रदायाला कळतं फक्त महाराज. आणि म्हणून पवित्र तुळशीची माळ धारण केल्यानंतर आपण या देहावरच खरं तुळशीपत्र ठेवत असतो. म्हणून युक्त आहार विहार, भोजन माणसाचं व्यवस्थित असलं पाहिजे. भोजन जर पोट जर व्यवस्थित असलं तर माणूस नीट चालू शकतो. पोट जर थोडी तरी गडबडी झाली तरी माणूस दिवसभर त्याचा चेहरा पडलेला दिसणार. का? काय होतंय? पोटच बिघडलंय, जुलाब होतात, उलट्याच होतात, ऍसिडिटी. कशामुळं? भोजन व्यवस्थित न केल्यामुळं. पहिली गोष्ट सांगितली कोणती? भेषजम, पथ्य. बरोबर, त्याला समानार्थी शब्द पथ्य. दुसरी गोष्ट सांगितली भुवनम, स्वतःच घर असलं पाहिजे. तिसरी गोष्ट सांगितली भोजनम. चौथी गोष्ट आहे भजनम. मी ती उशिरा सांगणार आहे. 5वी गोष्ट आहे भय. माणसाच्या जीवनामध्ये कोणाचं का होईना भय असलं पाहिजे. घरामध्ये लहान बाळावर आपण जर भय, म्हणजे त्याच्यावर कोणत्या वयामध्ये काय लाड कितव्या वयापर्यंत करावा, लालन ताडण कितव्या वयापर्यंत करावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. प्रत्येकाच्या जवळ प्रत्येकावर भीती नावाचं एक आवरण असलंच पाहिजे. माणसाने नाही कोणाला भिलं तरी चालन, आपल्या आई वडिलाला तरी भिलं पाहिजे.
नाही आई वडिलांना भिलं तरी चालेल, जे समाजामध्ये मोठ्या मोठ्या व्यक्ती होऊन गेला त्यांना तरी भिलं पाहिजे, समाजामध्ये आदरार्थी जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांना भिलं पाहिजे. नाही त्यांना भिले तरी चालतात, परंतु संतांच्या वचनाला तरी भिलं पाहिजे. नाही संतांच्या वचनाला भिलं तरी चालतात, त्या देवाला तरी भिलं पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं भय माणसाच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. परंतु का हो तुकोबर आहे, तुम्ही तर सांगता लाज भय शंका दुरावीला मान. माझे तुकोबाराय सांगतात ते भय कुठे नसलं पाहिजे, दुरावलं कुठे गेलं पाहिजे, भजनामध्ये आलं पाहिजे. आपलं उलट होतंय, समाजामध्ये वागत असताना आपण चुकीचे शब्द शिव्या वगैरे देतो, भांडण करतो, तिथं आपण भीती दाखवत नाही. परंतु इथे आल्यानंतर ह्या वयात मी पवित्र तुळशीची माळ घातली तर लोक काही म्हणतात खाऊन खाऊन आणि आता देवपूजेला असं समाजाला आपण त्यामध्ये भीतो. माझे संत सांगतात लाज भय शंका परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाने ते केलं पाहिजे. तिथं लाज भय शंका दुरावल्या गेल्या पाहिजेत. माझे संत सांगतात इथे गाणं घ्यायला कसली भीती आली हो, भजन म्हणायला कसली भीती आली. आज तुमच्या गावाचं खरं कौतुक आहे, आज लहान मुलांना तुम्ही चान्स देतात. आपण गेल्यानंतर माग काही ना काहीतरी नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा. हा नेम चालवण्याकरता पुढचे बियाणं तरी रोवलं पाहिजे ना. आपण ते बीजांकुराला व्यवस्थित आपण आवरण घालून ते वाढून तर दिलं पाहिजे ना. हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पी भार ओलवले. तुका म्हणे क्षणा क्षणा जातो काळ गोडी ते रसाळ. जसा जसा हा काळ जात जाईल तशी तशी ही गोडी वाढत राहणार आहे. मी 4 गोष्टी सांगितल्या, ज्या 4 गोष्टींचा माणसाने स्वीकार केला पाहिजे. पहिली गोष्ट भेषजम, दुसरी गोष्ट भुवनम, तिसरी गोष्ट भोजनम, चौथी गोष्ट भयम आणि 5वी गोष्ट आहे माणसाच्या जीवनामध्ये अवश्य घडली पाहिजे ते म्हणजे भोजन नाही, भजन माणसाच्या जीवनामध्ये अवश्य घडलं पाहिजे. नाहीतर शेवटच्या श्वासाला आपण तुकोबाराय म्हणतात याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. इतर देहांमध्ये इतर मला सांगा, एखाद्या म्हशीला आपण जर म्हटलं कीर्तन चालू आहे, कीर्तनाला येऊन बस, म्हैस बसेन का? ते घरामध्ये तशीच, ते गोट्यामध्ये तशीच बसन, पण ती म्हैस आपल्या कीर्तनामध्ये येणार नाही, बैल सुद्धा येणार नाही. इथे कोण येईल? जो ऐसिक म्हणजे जो ज्याचा जिव्हाळा, ज्याचं प्रेम भगवंतावर आहे, ज्याचं प्रेम वैष्णवांवर आहे, ज्याचं कीर्तनावर नामस्मरणावर प्रेम आहे, तोच व्यक्ती इथे येऊ शकतो. म्हणून महाराज सांगतात हे भजन माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. माझे संत सांगतात जीवनाच्या प्रत्येक क्षणाला माणसाने विचारलं पाहिजे आपण भजन करतोय की नाही. महाराज सांगतात विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. येऊनी नरदेहा विचारावे सार, येऊनी नरदेह विचारावे सार, येऊनी नरदेह विचारावे सार, येऊनी नरदेह विचारावा पैसार. धरावा कुधीर भजन मार्ग, धरावा कुधीर भजन मार्ग, धरावा पैधीर भजन मार्ग. येऊनी नरदेह विचारावे सार, येऊनी नरदेह विचारावे सार. धरावा पैधीर भजन मार्गे, धरावा पैधीर भजन मार्गे. येऊनी नरदेह विचारा पैसार, येऊनी नरदेह विचारा पैसार. धरावा पैधीर भजन मार्ग, धरावा पैधीर भजन मार्ग. येऊनी नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर
भजन मार्गामध्ये धीर धरायला सांगितलंय. नरदेहाला आल्यानंतर प्रत्येक क्षणाला माणसाने विचारलं पाहिजे आपल्या देहालाच की आपण भजन करतोय की नाही. भजन हे माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक सांगितलंय शास्त्राने. पण का हो तुकोबराय, तुम्हीच तर हरिपाठाच्या उत्तरार्धामध्ये सांगताय हे भजन करत असताना माझे संत सांगतात नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची, ते ठाईच बैसून करा एक चित्त, हे प्रकरण काय? मग तेव्हा तुकोबराय सांगतात तुम्ही जेव्हा एकांतात असताल, एकांतामध्ये असताल तेव्हा ठाईच बैसून करा एक चित्त. परंतु तुम्ही लोकांतामध्ये जर असताल, तुम्ही परमार्थामध्ये जर असताल, तुम्ही कीर्तनामध्ये असताल, तुम्ही वारीमध्ये असताल, तर कसं भजन केलं पाहिजे? लावोने मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, 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 लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, देऊ ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, देऊ ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, 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 मोडून या वाटा सूक्ष्म लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने. लावोने मृदंग श्रुती टाळ घोष, सेवो ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरसाचं सेवन करायचं असेल, या ब्रह्मरसाचं सेवन करायचं असेल तर माझे संत सांगतात, तुकोबराय सांगतात लावोनी मृदंग. मृदंग का बरं तुकोबराय? कारण मृदंग हे सात्विक वाद्य सांगितलंय. तिथं ढोलकी का नाही बरं? कारण ते मला सांगा टन 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 ऐकायला आल्यावर आपल्याला लावणीच आठवणार, पण धिन्ना धिन दिना धिन्ना धिन दिना धिन्ना धिन दिना धिन्ना धिन दिना, हे ऐकल्यानंतर काय आठवतं आपल्याला? लगेच भजन आठवतं. तिथं टाळांच्या जागी झांजा सुद्धा घेऊ शकले असते तुकोबराय, पण तिथून झांजा सुद्धा घेतल्या नाही, तुंतुन सुद्धा घेतलं नाही. तुंतुन न घेता माझे तुकोबराय म्हणतात श्रुती वाजवली पाहिजे, विना वाजवली पाहिजे. म्हणून हे सात्विक वाद्य वाजून गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही तुकोबरायांसोबत चालतो वारीला, आषाढीला, आणि आषाढीच्या वारीमध्ये काही लोक ढोलकी घेऊन त्या ठिकाणी गवळणी म्हणत होते. संस्थांनी आदेश काढला त्याच दिवशी संध्याकाळी ज्याच्या ज्याच्याकडे हे दिसेल त्याची दिंडी लगेच बाहेर काढली जाईल, त्याची दिंडीची परवानगी रद्द केली जाईल. ढोलकी जप्त केली होती एकाची. म्हणजे हे वाद्य आपल्या कीर्तनामध्ये चालत नाहीत, आणि म्हणून हे सात्विक वाद्य आहेत. भगवंताचं भजन करत असताना हे सात्विक वाद्यच वाजवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून संतांनी सांगितलं हे भजन करत असताना लावणी मृदंग
श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडणे. सो झालेली ही सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या चरणी समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या